भारतामध्ये पहिल्यांदाच दिसलेली समुद्री गोगलगाईची ही प्रजात सापडलीये मुंबईत. जमिनीवर जशा गोगलगाई असतात ना, तशाच गोगलगाई समुद्रात देखील असतात. मुंबईतील हाजी अलीच्या खडकाळ किनाऱ्यावरून या प्रजातीची भारतातील पहिलीच नोंद अमय पारकर, जॉन्सन वर्की आणि वैभव हळदीपूर यांनी केले. फिलिपिन्समधील सेबू बेटावरून शोधण्यात आलेल्या या प्रजातीचं नाव आहे डिस्कोडोरिस सेबुएन्सिस. न्यू हवाई, मार्शल आयलँड्स, फिलिपिन्स, इंडोनेशिया या इंडो पॅसिफिक भागामध्ये आढळणाऱ्या या प्रजातीची भारतामधील ही पहिलीच नोंद ठरली, ती देखील मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून. उत्क्रांतीच्या काळात जमिनीवरच्या गोगलगाईंच्या विरुद्ध बहुतांश समुद्री गोगलगाईंनी आपल्या पाठीवरच्या शंखाचा त्याग केला. शंखामुळे जमिनीवरच्या गोगलगाईंचा वेग मंदावला. याउलट शंखाचा त्याग केल्यामुळे समुद्री गोगलगाईंच्या हालचालींना वेग मिळाला. मात्र त्यांना शंखामुळे मिळणाऱ्या संरक्षणाला मुकावं लागलं. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी समुद्री गोगलगाईंनी वेगवेगळ्या पद्धती आत्मसात केल्यात. प्रजातींनुसार या पद्धतींमध्ये विविधता आढळते. डिस्कोडोरिडे कुटुंबामधील समुद्री गोगलगाईंची देखील आत्मसंरक्षणाची एक पद्धत आहे. डिस्कोडोरिडे कुटुंबामध्ये समुद्री गोगलगाईंच्या भारतात 55 आणि महाराष्ट्रात 15 प्रजाती आढळतात. यामधील मुंबईत आढळलेल्या डिस्कोडोरिस सेबुएन्सिस या प्रजातीचा रंग हलका तांबूस तपकिरी आहे, ज्यावर तपकिरी रंगाचे डाग आहेत. ही समुद्री गोगलगाय 35 ते 50 मिलीमीटर पर्यंत वाढते. ती समुद्री स्पंज यावर अन्नग्रहण करते. या गोगलगाईच्या शरीरावरील अवयवांच्या रचना वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. शरीराच्या पुढच्या बाजूला दिसणाऱ्या अँटिनासारख्या या अवयवांना रायनोफोर म्हणतात. सेन्सरसारखे काम करणारे हे अवयव त्यांचे घ्यानेंद्रियच असतात. तर मागच्या बाजूला फुलासारख्या दिसणाऱ्या या अवयवाला गिल्स म्हणतात. जमिनीवरच्या गोगलगाई ज्याप्रमाणे हवेमधून ऑक्सिजन मिळवतात, त्याच्या विरुद्ध समुद्री गोगलगाई या पाण्यातून ऑक्सिजन शोषून घेतात. त्यासाठी या गोगलगाईंमध्ये श्वास घेण्यासाठी हा फुलासारखा दिसणारा अवयव विकसित झालाय. डिस्कोडोरिस कुळातील गोगलगाई धोका जाणवल्यास गिल्स आणि रायनोफोर शरीरात खेचून घेतात आणि समुद्री स्पंजला चिकटून अगदी स्पंजमध्ये मिसळून जातात. आत्मसंरक्षणासाठी आपल्या अधिवासात मिसळून जात कॅमोफ्लाज होण्याचं हे वैशिष्ट्य त्यांनी आत्मसात केलंय. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.